नागपूरमध्ये 3 दिवसांच्या संततधार पावसानंतर आज काहीशी उसंत, मात्र ढगाळ आणि पावसाळी वातावरण कायम. हवामान खात्याकडून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. धाराशिवमध्ये 2 दिवसाच्या पावसानं नदी नाले तुडुंब भरले. तेरणा नदीला देखील पूर. जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्पही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर. जळगावच्या चाळीसगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी. नाले ओव्हरफ्लो झाल्यानं रस्त्यावर पाणी साचलं. शहरामधील नाले सफाईचा बोजवारा उडाल्याचं चित्र. जालन्यातील मंठा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. देवठाणा कानडी या गावांना जोडणारा पूल वाहून गेला. कानडी गावचा संपर्क तुटला. जालन्यामधील परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. शेतामध्ये पाणी साचल्यानं खरीप पिकांचं नुकसान. जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी. वडीगोद्री आणि आसपासच्या शिवारामध्ये शेतांना तळ्याचं स्वरूप. मोसंबीच्या फळबागांमध्ये गुडघाभर पाणी, तर सोयाबीन देखील पाण्याखाली गेलं. जळगावातील डोंगरी नदीच्या पुराच्या पाण्यात तरुणांची स्टंटबाजी. व्हिडिओ व्हायरल. दरम्यान पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यानं चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक अडकले होते. वाशिममधील पैनगंगा नदीला देखील मोठा पूर. करडा, गोभणी आणि सरपखेड धोपड हे मार्ग मागील 12 तासांपासून बंद. राज्यातील अनेक भागामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, तर राज्यामध्ये उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार. हवामान खात्याचा अंदाज. पुणे शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची हजेरी. पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. घाट विभागामध्ये ऑरेंज अलर्ट. निळवंडे धरणामधील विसर्ग वाढवला. निळवंडे धरणामधून 8,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम. कोल्हापूर जिल्ह्यामधील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद, तर इतर 2 दरवाजांमधून भोगावती नदीपात्रात 2,856 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या खडकवासला प्रकल्पामधील 4ही धरणं 87% भरली. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. पाणी पातळी वाढल्यानं खडकवासलामधून 1,710 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरण 90% भरलं. धरणामधून 2,000 क्युसेकनं घोड नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचं आवाहन. घाटमाथा आणि धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस. पुण्याच्या खडकवासला धरणामधून मोठा नदीपात्रामध्ये 4,000 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यामधील धूम धरणामधून कृष्णा नदी पात्रामध्ये 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरामध्ये पाणी शिरलं. कृष्णा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुरबाडच्या माळशेज घाटामधील कालू धबधब्यावर अडकलेल्या 200 ते 250 पर्यटकांचं रेस्क्यू करण्यात आलं. टोकावडे पोलिसांनी दोरीच्या साह्यानं पर्यटकांचं रेस्क्यू केलं. नागपूरच्या सालई मेंढा तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं 20 वर्षीय तरुण बुडाला. 4 ते 5 तासांनंतर तरुणाचा मृतदेह सापडला. गोंदियामधील हजरा धबधब्यावर आज रविवार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता. पावसामुळे हजरा धबधबा परिसरामध्ये मनमोहक दृश्य. पालघर जिल्ह्यामधील धरणं ओव्हरफ्लो. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जून-जुलैमध्येच 14% अधिक पावसाची नोंद. नागरिकांची पाण्याची चिंता मिटली. मुंबईतील सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद. वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेमुळे 5व्यांदा धोक्याचा इशारा. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा. 4.5 ते 5.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज. समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जाण्यास मज्जा. भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षात घेण्याचे प्रकार वाढले. नितेश राणे यांचे शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप. अशा प्रकारांमुळे कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युती करणार नाही, राणेंचं वक्तव्य.